मी तुम्हाला आज हेल्दी आणि मस्तपैकी भोपळ्याची भाजी दाखवतो. भोपळ्याची म्हणजे भोपळा नव्हे, भोपळ्याची पाल्याची भाजी. कांदा मिरची फोडणी, कांदा आणि लसूण फोडणी घातलेलं आहे. आता मिरची घातलो. माझ्या चॅनलचं तुम्हाला रोज असं नवीन नवीन रेसिपी बघायचं तर शेअर, सबस्क्राईब आणि लाईक करा. आणि काही असलं तर कमेंट करा. आणि काही चुकलं तर बी सांगा. आता हळद पावडर घालायची आणि तसं थोडं असं फ्राय करून घ्यायचं. मिरची, कांदा, लसूण सगळं. नंतर धुवून ठेवलेलं भाजी चांगलं पहिला फ्रेश धुवून घ्यायचा. नंतर भाजी चांगलं असं वाळवून जाळीत टाकून घेऊन मी भाजी घातलेलं आहे. म्हणजे पाणी पहिला घातलेलं नाही आहे, तेलात तसं परतून घेतलेलं आहे. मग आता भिजवून ठेवलेली तूर डाळ घातलं आणि जरा तर थोडं वेळ तुरी डाळला शिजायला द्यायचं. चांगल्यापैकी मस्त शिजलं तुरी डाळ सगळं मिळून एक जीव करून घ्यायचं. सगळं परतून घ्यायचं. चांगलं परतून झाल्यावर की नाही जरा असं आणि परत असं 2 मिनटं शिजायला ठेवायचं. चांगलं असं परतून घ्यायचं. म्हणजे डाळ आणि भाजी सगळं एकमेकाला असं एकजीव व्हायसारखं. नंतर त्याला थोडं खोबरं किसून घेतलं, वल्लं खोबरं साईडला ठेवलं आपण खोबरं किसून. आणि थोडंसं आता अर्धा वाटी पाणी घातलं म्हणजे पाणी जरा कमी पडलेलं आहे म्हणून. आता मीठ टाकून घेऊया म्हणजे ते चांगलं मुरेल, त्याला शिजायला लागेल. मग पाणी सुटलेलं आहे, त्याला मीठ टाकून घेतलं. मग भात थोडं करून घेतलेलं मी. नाहीतर बी बारीक रवा घातलं तर बी चालेल. माझ्याकडे बारीक रवा संपलेला होता म्हटलो. भात करून घेऊन भात घातलो. मग तसं वल्लं खोबरं एक नारळ किसून घेतलेला आहे. अर्ध वळं किसवलेलं नारळ घातलं आहे. म्हणजे वल्लं खोबरं घातलं तर टेस्ट चांगलं येते. आता सगळं एकजीव होऊन छान जर कसं शिजून आलेलं आहे मस्तपैकी मेन होऊन. मस्त बघा, हे तुम्हाला दिसायला आहे ना. खोबरं भात सगळं मिळून एक शिजून आलेलं, एक जीव झालेलं आहे.